कोवळ्या नारळाचा योग्य पद्धतीने उपयोग करूया। तर आपण पाण्याचे नारळ घरी घेऊन येतो, त्यातील पाणी काढून घेऊन नारळ तसंच फेकून देतो। तसं न करता सर्व गर असा काढून घ्यायचा आणि त्याचे तुकडे करून मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आहेत। तर तुम्ही ही पाण्याचं नारळ घरी आणलं की त्यातील पाणी काढून घेऊन नारळ फेकून देता का? तर तसं न करता या पद्धतीनं थंडगार असं कोवळ्या नारळाचं ज्यूस बनवा, खूप सुंदर लागते। 2 चमचे साखर घालायची, थंड होण्यासाठी बर्फाचे क्यूब घालायचे, झाकण लावून मिक्सरला फिरवून घ्यायचं। थंडगार असं कोवळ्या नारळाचं ज्यूस बनवून तयार आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड सबस्क्राईब।